नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो कारण की तुम्ही मला खूप रिक्वेस्ट करताय सर व्हिडिओ द्या याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. पण माझ्या काही प्रॉब्लेममुळे घर घेतलं, त्याचं मेंटेनन्स आणि त्याच्या काम आणि आता मध्येच तुम्हाला माहिती आहे की पाऊस खूप पडला. उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस आणि हे थंडी काही जातच नाही, याच्यामुळे आजारी पडलो. या सर्व गोष्टीमुळे मी तुम्हाला वेळेवरती व्हिडिओ देऊ शकलो नाही, सॉरी फॉर दॅट. पण आता मी तुमच्यासाठी तब्येत खराब आहे तरीही तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलो. बघा, लक्ष देऊन बघा. याच्यातला काही क्वेश्चन्स कॅन्सल होऊ शकतात, आयोगाला कॅन्सल करावे लागतात कारण की तिथे त्यांना लढण्यासाठी काही असं सेन्स नाही, लॉजिक नाही. एक क्वेश्चन आहे आणि 2-3 असे क्वेश्चन्स आहेत की दोन क्वेश्चन कॅन्सल करावे लागतील आणि एका क्वेश्चनचं आन्सर चेंज करावं लागेल. ओके, ते पण बघू आणि सर्व आन्सर करेक्ट कसे आहेत हे तुमचे चेक करा. ओके, आपण सांगू की आन्सर कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे, तुम्ही त्याच्यासोबत चेक करा तुमचे करेक्ट असतील आणि हे ॲनालिसिस लक्षात ठेवा. बरोबर आहे, ठीक आहे. आणि तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता. आणि बघा मित्रांनो, तुमच्यामधला एक मुलगा जो आहे ना, अजय फड नावाचं, ठीक आहे ना, तर तो मला येऊन भेटला कारण की तो मला म्हटला की सर लास्ट टाइम ज्यावेळेस मी एक्झाम दिली होती त्यावेळेस मला याच्यामध्ये 0 मार्क्स होते, म्हणजे मी टोटल 20 अटेम्प्ट केले होते सर. काय म्हटला तो, सर मी 20 अटेम्प्ट केले होते, त्याच्यातले 4 करेक्ट आले, 16 रॉंग आले, म्हणजे माझा जो करेक्ट आलेला स्कोर होता तो पण मायनस मध्ये गेला. म्हणजे मला अकाउंटला लास्ट एक्झामला किती पडले होते, 0. रॉंग किती आले होते, 16. तर तो मला म्हटला की सर या टायमिंगला मला माझे फक्त 2 रॉंग आले, 18 करेक्ट आले, म्हणजे मी म्हणू शकतो की मला या वेळेस 16 मार्क्स मिनिमम, म्हणजे जेवढे लास्ट टाइम कमी पडले तेवढा या वेळेस माझी बॅच केल्यामुळे त्याला चांगले मार्क्स पडलेले आहेत. सर्वांना चांगले मार्क्स पडलेत. मग सर त्याचा स्कोर किती आहे, तो बोलला की त्याचा फर्स्ट आन्सर की प्रमाणे 158 स्कोर आहे, सॉरी 154 आहे ना. तर मग याच्यापेक्षा कमीवाला स्कोर किती तुम्हाला ऐकायला भेटला, तर मला आतापर्यंत माहित झालेला मित्रांनो 145 आणि त्याच्यानंतर 138. तर जास्त कुठे आहेत, तर जास्त स्कोर जो आहे ना सर्वांचा तो 125 to 129 मध्ये आहे. म्हणजे असं म्हणू आपण 120 to 129 मध्ये स्कोर आहे. तर तुम्ही अंदाज करू शकता की कट ऑफ कुठे लागू शकतो, ठीक आहे ना, तेवढं तुम्हाला माहित आहे. चला मग आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊ. योग्य पर्यायाचा वापर करून खालील वाक्य पूर्ण करा. गोपनीय राखीव निधी ताळेबंद पत्रकामध्ये दर्शविली जाते. बघा, आता हा क्वेश्चन कशा रिलेटेड आहे ते समजून घ्या अगोदर. हा क्वेश्चन आहे मित्रांनो रिझर्व रिलेटेड. मित्रांनो लक्ष द्या, हा क्वेश्चन आहे बघा रिलेटेड टू रिझर्व. कशा रिलेटेड आहे, रिझर्व निधी रिलेटेड आहे. मग जर रिझर्व रिलेटेड आहे म्हणजे हा याचा संबंध येतो कशाशी, याचा संबंध येत असतो मित्रांनो बॅलन्स शीट सोबत, म्हणजेच ताळेबंद पत्रक. समजतंय मित्रांनो, ताळेबंद पत्रका रिलेटेड येत असतो. तर इथे थर्ड ऑप्शन दिले नफा तोटा, म्हणजे हे आन्सर नाही, कारण तिथे राखीव निधी किंवा रिझर्व रिलेटेड नाही. तर पुढे जाऊ आपण. व्यापारी पत्रक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, याच्यासाठी म्हणजे थर्ड अँड फोर्थ असं तर होऊ शकत नाही. मग ताळेबंद पत्रक फर्स्ट अँड सेकंड आहे. जो राखीव गोपनीय निधी असतो तो ताळेबंदकामध्ये दर्शवला जात नाही. जर आपण गोपनीय असेल आणि ताळेबंद पत्रकामध्ये जर दर्शवला तर तो सर्वांना माहित होईल. म्हणून कॉमन सेन्स की गोपनीय राखीव निधी जो असतो तो ताळेबंद पत्रकामध्ये दर्शवला जात नाही, म्हणजे नॉट शोन इन बॅलन्स शीट. तर आपला आन्सर जे आहे सेकंड करेक्ट आहे. थोडंसं कॉमन सेन्सचा आन्सर होता, याच्यामध्ये एवढं काही असं अवघड नव्हतं, ठीक आहे ना. आणि मी रेग्युलर बॅच मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की काही तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ना ते कॉमन सेन्सनेच कव्हर होणार आहेत. बघा लक्ष द्या, आता एनी व देणी खात्यात सर्व रोकड व बँकेत जमा होणारी एनी व देणी
डॅश डॅश दर्शवली जातात. म्हणजे हा क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे मित्रांनो, हा क्वेश्चन आहे रेसिडेंट पेमेंट अकाउंट. बघा आठवतंय का, बघा नफा न कमविणाऱ्या संस्थेची खाती त्याच्यामधलं हा अकाउंट आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की रेसिडेंट पेमेंट अकाउंटला दोन नावाने तिथे बोललं जातं आणि त्याच्यामध्ये रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये रिलेटेड टू करंट इयर, रिलेटेड टू पास्ट इयर, रिलेटेड टू फ्युचर, म्हणजे तीनही वर्षाचा रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये सर्व रेकॉर्डिंग केली जात असते असं सांगितलं होतं. म्हणजे आपला आन्सर कुठला आहे मित्रांनो, सेकंड आहे. का सर, कारण तुम्हाला म्हटलं होतं नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये काय होतं, नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवलं ट्रायल बॅलन्स बनवलं जायचं, बरोबर आहे का, ट्रायल बॅलन्स बनवलं जायचं आणि ट्रायल बॅलन्स मध्ये ऑल डेटा असायचा आणि याला पण आपण काय म्हटलं होतं, इक्विव्हॅलंट टू रेसिडेंट पेमेंट अकाउंटला ट्रायल बॅलन्स समजलं, म्हणजे इक्विव्हॅलंट टू समजलं होतं. कारण की हे कोणासाठी बेस आहे, नफा न कमविणाऱ्या संस्थेसाठी. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन त्यांचे फायनल अकाउंट कशाच्या बेसवरती बनवत असतात, रेसिडेंट पेमेंट अकाउंटच्या बेसवरती बनवत असतात. मग जर रेसिडेंट पेमेंट अकाउंटच्या बेसवरती फायनल अकाउंट बनवायचं असेल तर सर्व डेटा त्यांना तिथे द्यावा लागतो. म्हणजे रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये रिलेटेड टू करंट इयर, पास्ट इयर अँड फ्युचर इयर, म्हणजे आपला आन्सर नंबर 2 आहे. बघा पुढे जाऊ आपण, दुहेरी स्वरूपात आधारित नोंद करण्याच्या प्रणालीला दुहेरी स्वरूपात म्हणजे काय मित्रांनो, एक डेबिट इफेक्ट आणि दुसरा क्रेडिट इफेक्ट. म्हणजेच किती प्रभाव झाले, म्हणजेच 2 प्रभाव झाले आणि हे 2 प्रभाव जे आहे ना ते कोणती सिस्टम फॉलो केली जात असते, डबल एंट्री सिस्टम. म्हणजे आन्सर नंबर 4 हे आपलं आहे. डायरेक्ट बघा प्रत्येकाला आपण एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट मेन आन्सर आहे त्याच्यावरती फोकस करतोय. डायरेक्ट पुढे जाऊ आपण. बघा नफा न कमविणाऱ्या संस्थेचे उत्पन्न, काय म्हटलंय, नफा न कमविणाऱ्या संस्थेचे उत्पन्न म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचे उत्पन्न. उत्पन्न खर्च खात्याच्या, उत्पन्न खर्च खाते म्हणजे कोणतं मित्रांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. समजतंय का, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डॅश डॅश बाजूला. बघा तुम्हाला काय म्हटलं होतं, खाते म्हटल्याच्या नंतर ते कसे असणार आहे, टी फॉर्मॅट मध्ये असणार आहे. सांगितलं होतं तुम्हाला, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, रेसिडेंट पेमेंट अकाउंट असेल, एनी अकाउंट कुठलंही अकाउंट असू द्या, त्याची लेफ्ट हँड साइड कोणती असते, डेबिट, राईट हँड साइड कुठली असते, क्रेडिट. आठवतंय. आणि त्यावेळेस मी तुम्हाला काय म्हटलं होतं मित्रांनो, बॅच मध्ये आठवा बर. बघा काय म्हटलं होतं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, लक्षात द्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, लक्ष द्या. बघा उत्पन्न खर्च खाते, काय म्हणतोय मी, उत्पन्न नावच बघा, उत्पन्न खर्च खाते. हे जे अकाउंट आहे 3 रूल पैकी कुठल्या रूल मध्ये बायफर्गेट होतं, हे अकाउंट जे आहे ना हे अकाउंट बायफर्गेट होतं तुमचं कोणत्या ह्याच्यामध्ये, नॉमिनल अकाउंट. लक्ष द्या मित्रांनो, कशामध्ये, नॉमिनल अकाउंट मध्ये. म्हणजेच मित्रांनो नामधारी खात्यामध्ये हे काय होतं, बायफर्गेट होत असतं. मग नामधारी खात्याचा नियम काय सांगतो, सर्व खर्च हानी नुकसानीचे खाते काय करावे मित्रांनो, नावे, आणि सर्व उत्पन्न लाभाचे खाते काय करावे, जमा करावे. म्हणजे नावे म्हणजे डेबिट, जमा म्हणजे क्रेडिट. बघा इकडे डावे इकडे लेफ्ट हँड साइड डावी बाजू काय आहे, नावे, आणि राईट हँड साइड इकडची जी बाजू आहे ना क्रेडिट, ही जी आहे ना जमा. म्हणजे ही कोणती साइड झाली, लेफ्ट हँड साइड, ही कोणती साइड झाली, राईट हँड साइड. बघा काय म्हणतोय रूल काय सांगतो की उत्पन्न काय करायचे, जमा. म्हणजे राईट हँड साइडला काय लिहायचे, सर्व उत्पन्न, आणि लेफ्ट हँड साइडला काय लिहायचा, सर्व व्यवसायाला होणारा खर्च. आता क्वेश्चन बघा काय म्हणतो, डॅश डॅश बाजूला व खर्च हे उत्पन्न खात्या डॅश डॅश बाजूला. म्हणजे उत्पन्न कोणत्या बाजूला लिहायचे, उजव्या बाजूला लिहायचे. आता इथेच बघितलं ना आपण मित्रांनो, उत्पन्न कुठे लिहिलं आपण, कोणत्या साईडला लिहिलं, उजव्या बाजूला लिहिलं. आणि खर्च कुठे लिहिला मित्रांनो, डाव्या बाजूला, लेफ्ट हँड साइड. समजतंय, खर्च कुठे, डाव्या बाजूला. मग आता बघा काय म्हणतोय, उत्पन्न कुठे लिहायचं, उत्पन्न लिहायचं आहे उजव्या बाजूला आणि खर्च कुठे लिहायचा आहे, डाव्या. तर आन्सर उजव्या डाव्या कोणता आहे रे, पहिला आन्सर आहे, हे आपला करेक्ट आन्सर आहे. बघा ज्यांनी करेक्ट केलं त्यांनी करेक्शन म्हणजे चेक करत चला. बघा निव्वळ विक्री, आता ह्याच्यासाठी ना एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, बघा हा फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड.
कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे जी वस्तू विकतोय त्याच्यासाठी आलेला खर्च. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्ट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड केलं, विक्री केलेल्या वस्तूचा खर्च, म्हणजे हा डायरेक्ट तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, COGS, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे. तर विक्री सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. बघा इथे ना GS असायला पाहिजे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. समजते, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर सेल्स किती आहे मित्रांनो 25 लाख है ना, विक्री किती म्हणलं, निव्वळ विक्री 25 लाख आणि त्याचा खर्च किती आला 18 लाख. तर 25 मायनस 18 आन्सर किती 7. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सर हे जे आहे ना मजुरी, हे पण मायनस करायला पाहिजे. नाही मित्रांनो, मायनस करायला केव्हा पाहिजे, जेव्हा हे दिलेलं नसेल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिला म्हणून तोच मायनस करायचा सेल्स मधून, विक्रीमधून. ठीक आहे ना. तर आन्सर 7 लाख हे आयोगाचं करेक्ट आहे. आयोगाला तुम्ही जर म्हटलं की मजुरी मायनस करायची असते, आयोग तुम्हाला म्हणेल की मित्रा हे बघ ना, हे फॉर्म्युला तुला यूज करायला पाहिजे होता, प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. हे आयोगाचं करेक्ट आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊ. खालील कोणते विधान बरोबर नाही म्हणतंय, बघा बरोबर नाही. लेखाकर्म ही संकल्पना पुस्तपालनापेक्षा विस्तृत आहे, वाइडर आहे, ब्रॉडर आहे. तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे ना, लक्ष द्या. बघा ते एक सिक्वेन्स सांगितला होता, बाहुबलीचं सांगितलं होतं, तुम्हाला स्टोरी आठवते का, बरोबर आहे का. बघा लक्ष द्या, एक्सप्लेन करतो इकडे बघा. सर्वात अगोदर काय बनतं मित्रांनो, रोज कीर्द बनत असते. कॉन्सन्ट्रेट करा, तुमच्यासाठी सांगतो, हे गरज नाही पण एक कॉन्फिडन्स यावा म्हणून सांगतोय. सर्वात अगोदर काय बनत असते, रोज कीर्द. लक्ष द्या, काय बनते मित्रांनो, सर रोज कीर्द बनते. नंतर काय बनत असते, खतावणी बनते. त्याच्यानंतर काय बनते, तेरीज. आणि नंतर काय बनतात, अंतिम खाते. याला काय म्हटलंय, पुस्तपालन. काय म्हटलंय याला, पुस्तपालन. लक्ष द्या, पुस्तपालन. आणि याला काय म्हटलं दोघांना, लेखा कर्म. आणि ह्या तिघांना मिळून काय म्हटलेलं आहे, लेखांकन. बरोबर आहे. म्हणजे पुस्तपालन शेवट, लेखाकर्माची सुरुवात. पुस्तपालनामध्ये रोज कीर्त, खतावणी, तेरीज, अंतिम खाते. आणि लेखांकन म्हणजे पुस्तपालन आणि लेखाकर्म, म्हणजे लेखांकन म्हणजे रोज कीर्त, खतावणी, तेरीज आणि अंतिम खाते. आता बघा क्वेश्चन रीड करू आपण. लेखाकर्म ही संकल्पना पुस्तपालनापेक्षा विस्तृत आहे. लेखाकर्म बरोबर आहे ना, लेखाकर्म पुस्तपालनापेक्षा विस्तृत आहे. म्हणजे पुस्तपालनाच्या आधारे लेखाकर्म बनलं जात असतं. लेखाकर्म हे मेन आहे, करेक्ट आहे. जिथे पुस्तपालन पूर्ण होते तिथे लेखाकर्म कर्म सुरू होते. म्हणजे ते पुस्तपालन संपते, म्हणजे खतावणी संपली की तेरीज बनते. म्हणजे पुस्तपालन संपलं की लेखाकर्माची सुरुवात होत असते, बनत असतं. लेखाकर्म करताना विशेष कौशल्य व ज्ञानाची गरज असते. करेक्ट आहे. तुम्हाला लेखाकर्म करायचंय. लेखाकर्म म्हणजे तेरीज, अंतिम खाते. अंतिम खाते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. हे जर बनवायचं असेल, प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचे असेल, फायनान्शियल पोझिशन दाखवायचे असेल, तर तिथे स्किल्ड पर्सन पाहिजे. अनस्किल्ड चालणार नाही, त्याला काम जमणार नाही. समजतं मित्रांनो. म्हणून हे पण करेक्ट आहे. पुस्तपालन हा लेखाकर्मचा भाग नसून पुस्तपालनामध्ये उद्योग, आर्थिक परिस्थिती, समग्र माहिती रॉंग आहे. बरोबर आहे का. कारण की याच्यामध्ये लेखाकर्मामध्ये सर्व काही कव्हर होत असतं. पुस्तपालन हा लेखाकर्माचाच एक भाग आहे. समजते. पुस्तपालन लेखाकर्म लेखांकनाचा भाग आहे. पुस्तपालन लेखाकर्माचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. बघायला जर गेलं इथं टेक्निकली थोडासा, तरी याला पण आपण ऑब्जेक्शन देऊ शकतो. समजतंय का, यस ऑर नो, समजतंय. याला पण ऑब्जेक्शन आपण टाकू शकतो. आयोगाने कुठला आन्सर दिले, चौथा आन्सर दिलेलं आहे. टेक्निकली बघायला गेलं याला ऑब्जेक्शन देऊ शकतो, कारण की पुस्तपालन लेखाकर्म वेगवेगळं आहे. समजतंय का. पुस्तपालन संपल्यानंतर लेखाकर्म सुरू होत असतं आणि पुस्तपालन लेखाकर्म हे लेखांकनामध्ये येत असतं. समजतंय. पुस्तपालन आणि लेखाकर्म लेखांकनामध्ये येत असतं. समजतंय. पुढे जातोय, चला बघा. खालील माहितीच्या आधारे व्यवसायाला झालेला, सर याला सोर्स कुठला, हा सोर्स पाहिजे. तुम्ही सोर्स साठी कॉल केले आणि मित्रांनो बऱ्याच जणांचे मी कॉल कट केले, कारण की एवढे कॉल येत होते ना. आपली ऑनलाईन बॅच ही 2400 मुलांनी घेतली होती. 2400 मुलांमध्ये एवढे कॉल येत होते ना, तर प्रत्येकाला मी रिप्लाय देऊन 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 आजारी होतो आणि इरिटेट झालो होतो. त्याच्यामुळे मी काही जणांचे कॉलच रिसिव्ह नाही केले, डायरेक्ट कट केले. सॉरी फॉर दॅट.
बरोबर आहे, माफ करा है ना, कारण की काही सिच्युएशन असतात तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. काही जणांनी तर मेसेज पण केले की वारे वा टीचर, वारे वा शिक्षक, आमचे कॉल पण रिसीव्ह करत नाही. तर काय सांगायचं त्यांना, कसं समजून सांगायचं. पेशन्स ठेवत जा थोडंसं आणि थोडं समजून घेत जा मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही लगेच ऍक्शनच घेता है ना, तसं नका करत जाऊ. खालील माहितीच्या आधारे व्यवसायाला ढोबळ नफा ग्रॉस प्रॉफिट किती झाला हा कॅल्क्युलेट करायचा आहे. हा इथे सोर्स सांगायचा राहिला, तर सोर्स कुठला असणार आहे तुम्हाला, आपण दिलेले नोट्स, पण हे प्रायव्हेट आहेत, याला कोण व्हॅल्यू देता, आयोग नाही देणार. तर 11वीच्या बुक मध्ये है ना, ज्या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये मी ही संकल्पना समजावून सांगितलेली आहे त्याच ठिकाणी त्याच सिच्युएशनला कुठे जायचं आपल्याला, 11वीच्या अकाउंटच्या बुक मध्ये जायचं आणि तिथे याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि 11वीच्या बुक मध्ये इथे दिलेलं पण आहे. ठीक आहे ना, चला पुढे जाऊ. बघा आपण पहिल्या लेसन मध्ये दिलेलं आहे, खालील माहितीच्या आधारे व्यवसायाला ढोबळ नफा काढायला सांगितलेला आहे. बघा आता लक्ष द्या, ढोबळ नफा कसा कॅल्क्युलेट होत असतो. व्यापारी खात्यामधून आपल्याला ढोबळ नफा भेटत असतो. व्यापारी खाते बरोबर आहे. ही डावी बाजू जी असते ना नावे, उजवी बाजू जी असते ना जमा. डाव्या बाजूला सर्व खर्च, उजव्या बाजूला सर्व उत्पन्न नोंदवले जात असतात. एक एक बघू आपण. बघा जर ही जी टोटल केली मी, आरंभीचा माल साठा कुठे लिहिला जात असतो, डाव्या बाजूला नावे बाजूला. एकूण खरेदी कुठे लिहिली जात असते, डाव्या बाजूला नावे बाजूला. म्हणजे 20,000मध्ये मी काय केलं, 2 लाख रुपयाची खरेदी काय केली मित्रांनो, ऍड केली. बघा हे ऍड केलं. पुढे जाऊ आपण. मजुरी हा खर्च आहे मित्रांनो, मजुरी हा काय रे, खर्च आहे. हा कुठे लिहायचा असतो, डाव्या बाजूला डेबिट साईडला म्हणजे नावे बाजूला लिहिला जात असतो. तर तो पण आपण कुठे लिहिला मित्रांनो, नावे बाजूला. म्हणजे आपण तुम्हाला फॉर्मॅटिंग नाही करायचं, तुम्हाला आन्सर पाहिजे ट्रिकने सांगतो. मग मी डेबिट साईडची टोटल केली, डेबिट साईड टोटल किती आली माझी, 2,50,000 आली. पुढे एकूण माल विक्री किती झाली, 3 लाख रुपये. आणि कार्यालय भाडे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे मित्रांनो. हा जो आहे ना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. समजतंय मी काय म्हणतोय. कार्यालय भाडे खर्च 2,000 रुपये है ना, आणि अखेरचा हा जो आहे ना 2,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. हा इथे येणार नाही, ढोबळ नफा कॅल्क्युलेट करते वेळेस येणार नाही, शुद्ध नफा कॅल्क्युलेट करते वेळेस तो येत असतो. तर 3 लाख रुपये आपली काय आहे मित्रांनो, विक्री आहे, ती आपण इथे घेतलेली आहे. आणि अखेरचा माल साठा हा क्लोजिंग स्टॉक हा व्यापारी खात्याच्या जमा बाजूला नोंद केला जात असतो. हे प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे आणि याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. हे ओरडू मी रिव्हिजन बॅचला आणि लाईव्ह बॅचला सांगितलं होतं, ऑनलाईन बॅचला पण सांगितलं होतं. क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे जमा बाजूची जी टोटल झाली ही किती झाली, 3.5 लाख रुपये. आणि नावे बाजूची टोटल किती झाली मित्रांनो, 2.5 लाख रुपये. तर जमा बाजूतून म्हणजे जमा बाजू म्हणजे कोणती, की उत्पन्नाची बाजू. आणि नावे बाजू म्हणजे कोणती, खर्चाची बाजू. बघा इथे बघा, ही जमा बाजू उत्पन्न, नावे बाजू खर्च. मग उत्पन्नातून जर खर्चा वजा केला तर काय उरतो, नफा. तर किती नफा उरणार आपला, 1 लाख रुपये हा ढोबळ नफा उरणार आहे. लेखाकर्माचे मूळ उद्दिष्ट काय आहे, उद्योगधंद्याला फक्त नफ्याची गणना, नो नो नो, फक्त प्रॉफिट नको, फायनान्शियल पोझिशन पण माहित झाली पाहिजे. तोट्याची माहिती नको नको, ओनली प्रॉफिट लॉस नको, फायनान्शियल पोझिशन. उद्योगधंद्याला सर्वसाधारण मिळकत उत्पन्न नाही, मला उत्पन्न नको, मला प्रॉफिट पण माहित झाला पाहिजे, मला लॉस असेल तर लॉस माहित झाला पाहिजे. आणि बिझनेस ही फायनान्शियल पोझिशन म्हणजे असेट्स, लायबिलिटी, संपत्ती आणि देयता माहित झाली पाहिजे. तर उद्योगधंद्याला नफा तोटा, तसेच नफा तोटा पण माहित पाहिजे मला. आणि आर्थिक स्थिती म्हणजे बॅलन्स शीट पण बनलं पाहिजे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट बनवली पाहिजे, हे लेखाकर्माचं मूळ उद्देश असतं. तर आन्सर नंबर 4 आहे. रोख पुस्तकात रोख रक्कम म्हणजे कॅश देऊन घोडा खरेदी केला तर ते डॅश डॅश नावे करण्यात येत असते. बघा इथे कुठला नियम ऍप्लिकेबल करायचा आहे, इथे नियम ऍप्लिकेबल करायचा आहे आपल्याला संपत्ती म्हणजेच वास्तविक खाते. समजतंय मित्रांनो, कोणता, संपत्ती म्हणजे वास्तविक खाते. 2 वास्तविक खाते म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच प्रमाणे जाणार, संपत्ती म्हणजे मॉडर्न अप्रोच प्रमाणे जाणार. संपत्तीचा मॉडर्न अप्रोच काय सांगतो, संपत्तीत वाढ झाली तर काय करावे, नावे, आणि घट झाली तर काय करावे, जमा करावे. समजतंय, येस ऑर नो. आणि वास्तविकाचा नियम काय सांगतो, येणारी संपत्ती, व्यवसायामध्ये येणारी संपत्तीला नावे करावे आणि व्यवसायातून जाणारी संपत्तीला काय करावे म्हटलं, जमा करावे म्हटलेलं आहे. लक्ष द्या, बघा, फोकस करा. जर घोडा खरेदी केला, घोडा हा लाईव्ह आहे,
लाईव्ह असतो ना, हालचाल करतो, घोडा, कोंबडा, बकरा, गाय, म्हैस, बैल, हे आहे ना ज्यांचा व्यापार होत असतो, खरेदी विक्री होत असते, पैशामध्ये मूल्य असतं, त्याला प्रत्येकाला अकाउंट मध्ये बोललेला आहे लाईव्ह स्टॉक. काय बोललेला आहे मित्रांनो? लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन खाते मराठीत, बरोबर आहे. मग ही लाईव्ह स्टॉक ही संपत्ती आहे. खरेदी केला घोडा, घोडा काय केला? खरेदी केला, म्हणजे तो व्यवसायात येईल का व्यवसायातून जाईल मित्रांनो? तो व्यवसायात येईल. म्हणजे व्यवसायात जर येत असेल तर त्याला कोणता प्रभाव होणार? नावे प्रभाव. मग कोणत्या? येणाऱ्या संपत्तीला म्हणजे पशुधन खातेला काय होणार आहे? नावे, डेबिट इफेक्ट होणार आहे. म्हणजे काय एंट्री होईल? जर्नल एंट्री रोज किर्द काय होईल? पशुधन खाते नावे रोख खात्याला. समजतंय? लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आन्सर नंबर 1 करेक्ट आहे. मग 1 जानेवारी 2022 ला ए लिमिटेडने 10 लाख रुपयाची नवीन मशिनरी खरेदी केली. कंपनीने मशिनरी घेताना 50,000 रुपयाचा वाहन खर्च दिला आणि नवीन मशिनरी व्यवस्थित ठेवण्यासाठी कंपनीने 75,000 रुपये मजुरी दिली. तर खालीलपैकी डॅश डॅश रकमेवर कंपनी 31 डिसेंबर 2022 या वर्षाखेर घसारा गणना करेल. इथं घसारा कॅल्क्युलेट करायचा नाही, पण घसारा कोणत्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करायचा हे सांगितलेलं आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये एक शब्द असा जे आहे ना, सेंटेन्स असं गोल फिरला असेल एक्झाम मध्ये, आठवला असेल. मी काय म्हटलं होतं? एखादी संपत्ती पुट टू यूज करेपर्यंत झालेला सर्व खर्च त्याच्या खरेदी किमतीमध्ये अधिक करून जी येईल किंमत त्याच्यावरती घसारा कॅल्क्युलेट करायचा हे सांगितलं होतं, बरोबर आहे का? मग खरेदी कितीला केला याने? 10 लाख रुपयाला खरेदी केला. त्याच्यावरती काय केला? मशिनरी घेताना वाहन खर्च किती केला? 50,000 रुपयाचा आणि मजुरी किती दिली? 15,000 रुपये. म्हणजे 10 लाखामध्ये हे जे आहेत ना 50 आणि 75 ऍड केले, किती आलं? 11,25,000. तर 11,25,000वरती घसारा आकारला जाईल. तर आन्सर नंबर 3 हे आपलं आहे. समजतंय? कॉन्सेप्ट पुट टू यूज. कुठलीही संपत्ती असू द्या, व्यवसायामध्ये पुट टू यूज करेपर्यंत त्याच्यावरती झालेला सर्व खर्च अधिक केला जात असतो त्याच्या खरेदी किमतीमध्ये. समजतंय? म्हणजे 11,25,000 वरती घसारा आकारला जाईल हे बॅच मध्ये सांगितलं होतं. आता इथे बऱ्याच जणांचे डाऊट आहेत की सर इथे तर एकत्रच म्हटलेलं आहे, काय दोन्ही आन्सर असू शकतात सर? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. डॅश डॅश धनादेशची रक्कम सरळ आधा त्याच्या बँक खात्यात म्हणजे ज्याच्या नावाने चेक दिलेला आहे त्याच्या खात्यात जमा होते असं म्हटलेलं आहे. वाहक धनादेश जो बँकेमध्ये जाईल त्याला कॅश भेटते, अकाउंटला नाही जात. आदेश धनादेश चेकवरती ज्याचं नाव आहे त्याला कॅश काउंटरला कॅश भेटत असते, अकाउंटला जात नाही. पण रेखांकित आणि रेखांकित अकाउंट पे या दोन्हीच्या वेळेस ज्याच्या नावाने चेक दिलाय त्याच्या अकाउंटला पैसे जमा होतात, बरोबर आहे सर? दोन्ही आन्सर असायला पाहिजे. करेक्ट, तुम्ही म्हणता दोन्ही आन्सर असायला पाहिजे. पण ज्यावेळेस चेक क्रॉस असतो, फक्त क्रॉस केला जातो, आणि ज्यावेळेस अकाउंट पेई चेक असतो तो क्रॉस तर असतोच, पण त्याच्यामध्ये ना एक शब्द लिहिला जात असतो, अकाउंट पेई. काय म्हटलं जातं? अकाउंट पेई, बरोबर आहे? दोन्हीच्या वेळेस अकाउंटला ट्रान्सफर होतात. पण या टाईपचा चेक काय सांगतो की स्पेसिफिक सांगतो की पेईच्या अकाउंटलाच पैसे ट्रान्सफर करा. समजतंय काय म्हणतोय मी? है ना? म्हणजे याचा आन्सर कुठला असायला पाहिजे? याचा आन्सर असायला पाहिजे 4. मुलं म्हणतात सर आयोगाला आम्हाला हे द्यायचं आहे की रेफरन्स द्यायचा आहे की हे रॉंग आहे. मित्रांनो, तुम्ही म्हटलं रॉंग आहे, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे बरोबर आहे, पण आयोग याला करेक्टच म्हणणार आहे. कारण की ते म्हणतं की याच्या हे स्पेसिफिक आन्सर आहे, दोन्हीपैकी करेक्ट आन्सर हे असणार आहे. कारण की 2 लाईन मध्ये स्पेसिफिक सांगितलं जातं अकाउंट पेई म्हणजे ज्याच्या नावाने आम्ही चेक देतो त्याच्या अकाउंटला पैसे स्पेसिफिक ट्रान्सफर करा. इथे ना जेवढा वेळ भांडू आपण आन्सर भेटणार नाही. तरी आयोगाला जर तुम्हाला आन्सर द्यायचा असेल तर आपल्या 11वीच्या बुकचाच याचा सोर्स घेता येईल. तुम्हाला 11वीच्या बुक मधला सोर्स घ्या याचा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल स्पेसिफिक तर पेज नंबर सहित मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सांगतो. टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. टॅक्स असिस्टंट जाधव सर, टेलिग्रामला तुम्ही सर्च करू शकता टॅक्स असिस्टंट जाधव सर. आणि हे सर्च केल्यानंतर ज्या चॅनलला जास्त सबस्क्रायबर असतील चॅनल आपलं असेल तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा. खालीलपैकी कोणते खाते नफा न कमविणाऱ्या संस्थेच्या वार्षिक पत्रकामध्ये समाविष्ट होत नाही? म्हणजेच नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे फायनल अकाउंट मध्ये काय काय असतं? रेसिडेंट पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट असते, है ना? म्हणजे एनी देणी खाते म्हणजे रेसिडेंट पेमेंट अकाउंट, उत्पन्न खर्च खाते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पण नफा तोटा खाते हे नसतं, हे नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये असतं. पण इथं नफा न कमविणाऱ्या संस्थेचं विचारलेलं आहे. तर कोणता समाविष्ट नसतं? तर नफा तोटा
खाते समाविष्ट नसतात, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढे जाऊ बघा मित्रांनो. जेव्हा एखाद्या संस्थेचे विसर्जन केले जाते, विसर्जन म्हणजे मित्रांनो डिझॉल्युशन, म्हणजे बिझनेस बंद पडतोय, आणि हे 11वीच्या अकाउंटला नाही, हे 12वीला आहे. आणि आयोगाने तुम्हाला सोर्स कुठला दिला होता? 11वीचा अकाउंट. समजतंय का? तर 11वीच्या अकाउंटचा हा क्वेश्चन नाही, हा 12वीचा आहे. हा बीकॉमचा पण म्हणू शकतो आपण. तर इथे तुम्ही आयोगाला रेफरन्स पाठवू शकता, आयोगाला तुम्ही लिहू शकता की दिस इज नॉट इन सिलेबस, 11th सिलेबस म्हणू शकता. बरोबर आहे का? तर याचा आन्सर काय आहे? याचं रिअलायझेशन अकाउंट बुक व्हॅल्यू. म्हणजे मिनिंग काय आहे क्वेश्चनचा बघा. जेव्हा एखादा बिझनेस विसर्जन होतं म्हणजे डिझॉल्व होतं, म्हणजे क्लोज डाऊन, एखादा बिझनेस ज्यावेळेस बंद पडतो त्यावेळेस त्या बिझनेसची जेवढी काही असेट्स अँड लायबिलिटी असते, संपत्ती येणी देणी असतात, समजते का? संपत्ती आणि देयता असते, ते काय संपत्ती काय केली जात असते? सेल आउट केली जात असते, रिअलाइज केली जात असते, विकली जात असते, आणि जेवढी काही देयता आहे ती देयता पेड केली जात असते, पे केली जात असते, आणि ती पेड करण्यासाठी त्याचं पुस्तक मूल्य विचारात केलं जात असतं. मार्केटमध्ये काही व्हॅल्यू असू द्या ते कन्सिडर केली जात नाही. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चौथं तुम्ही आयोगाला म्हणू शकता हा 11च्या पोर्शन मध्ये नाही. कुठेच डिझॉल्युशन बद्दल 11च्या अख्ख्या पुस्तकामध्ये डिझॉल्युशन आणि याच्याबद्दल डिझॉल्युशन बुक व्हॅल्यू समजते का? डिझॉल्युशनचं मी काय सांगतोय आणि पूर्ण कॉन्फिडेंटली सांगतोय की पूर्ण 11च्या बुक मध्ये याच्याबद्दल रिअलायझेशन अकाउंट बुक व्हॅल्यू बद्दल कुठेही दिलेलं नाही. तर तुम्ही आयोगाला याच्याबद्दल फाईट करू शकता. हा पण क्वेश्चन जो आहे ना 74, हा पण क्वेश्चन फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड आहे, अकाउंटचा क्वेश्चन नाही. अकाउंट मध्ये व्याज, चक्रवाढ व्याज असे वगैरे असं काहीही नव्हतं, फक्त सिंपल काढायचं होतं. इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज वगैरे अकाउंट मध्ये 11वीच्या कुठेच नाही. मी एवढे वर्ष झालं शिकवतोय, पण अशा पद्धतीचा 11वीच्या अकाउंटला नाही. हे FM चा क्वेश्चन आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट मधला हा फॉर्म्युला आहे. इथे पण तुम्ही आयोगाशी फाईट करू शकता. पुढे जाऊ आपण. तुम्ही म्हणजे मी तुमच्यासोबत आहे, मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे, तुम्हाला मी सोर्स देणार आहे, डोंट वरी. अंतिम लेखे तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खाली नमूद केलेल्या कृतीचा योग्य क्रम लावा, योग्य क्रम लावा. ठीक आहे ना? इथे आयोग आन्सर चेंज करू शकतं, क्वेश्चन कॅन्सल नाही करू शकणार. म्हणजे वरचे 2-3 क्वेश्चन कॅन्सल करावे लागतील, पुरावा जर आपण परफेक्ट सोर्स दिला तर. अंतिम लेखे तयार करण्यासाठी जो क्रम आहे, योग्य क्रम लावायचा आहे. मला सांगा मित्रांनो, आयोगाने कुठला आन्सर दिले माहिती आहे का? आयोगाने आन्सर दिले बघा हे दुसरं, आणि दुसऱ्यामध्ये ड काय? नोंदी तयार करणे. बरोबर आहे का? क काय? वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजे फायनल अकाउंट, म्हणजे अंतिम खाते अगोदर बनतं का रे मित्रांनो? यांना ताळेबंद अगोदर बनत असतं का? अगोदर काय बनतं? अगोदर बनते रोजकिर्द, नंतर बनते खतावणी, त्याचं होत असतं काय? संतुलन, खात्याची जुळवणी म्हणजे संतुलन होतं, त्याच्या साह्याने काय बनते? तेरीज बनते, आणि तेरीज झाल्यानंतर ज्या काही ऍडजस्टमेंट एंट्री असतात त्या बनवल्या जात असतात, आणि सर्वात शेवटी काय बनवलं जातं? वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजे काय? बॅलन्स शीट, ताळेबंद बनवलं जात असतं. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला आहे? तिसरा आहे. आयोगाला हे चेंज करावंच लागेल. काय म्हणतोय मी? चेंज करावंच लागेल. आणि हे कुठे दिलेलं आहे? तर आपले जे सहाय्यक पुस्तके नावाचा जो लेसन आहे किंवा हे 23 पत्रकचं लेसन आहे त्याच्या अगोदरच सुरुवातीलाच बुक मध्ये ह्याचा सिक्वेन्स दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे ना? पुढे जाऊयात आपण, म्हणजे सोर्स पण तुम्हाला मी सांगतोय सोबत. पुढे जाऊ. गुंतवणुकीवर व्याज हे व्यवसाय संस्थेचं उत्पन्न आहे. काही जण म्हटले की सर उत्पन्न कसं काय होऊ शकतं? सर हे तर खर्च होतो. नाही मित्रांनो, गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावर व्याज भेटतं, आणि जर व्याज भेटत असेल, रिसीव्ह होत असेल, तर ते उत्पन्न असतं. पुढे जाऊयात आपण बघा. 23 पत्रकामध्ये खालील बाबींचा समाविष्टित होत असतात. इथे थोडंसं बऱ्याच जणांच्या मिस्टेक झालेल्या असणार आहे, कारण की इथे मी सांगितलं होतं की जर खर्च रिलेटेड टू करंट इयर असेल आणि दिला नसेल तरीही रेकॉर्ड करायचा, उत्पन्न रिलेटेड टू करंट इयर असेल, पे केलं नसेल तरीही रेकॉर्ड करायचं सांगितलं होतं. इथे तेच टाईपचा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय बघा, बँकेकडून कर्ज घेतलं 15% व्याजाने 4 लाख रुपयाचे, आणि प्रत्यक्षात म्हणजे ऍक्च्युअली त्याला पेड किती केलेत? 45,000. तर क्वेश्चन म्हटले की या इन्फॉर्मेशन नुसार नफा तोटा खात्यात नावे बाजूला एकूण किती रक्कम नोंद होईल?
काय म्हटलं समजलं का? म्हणजे मी 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली, 15% व्याज, सॉरी बँकेकडनं 4 लाख रुपयाचं व्याज घेतलंय 15% इंटरेस्टने, म्हणजे माझं व्याज किती पे करावं लागणार आहे? 60,000 रुपये. पण पेड किती केलेला आहे? 45. म्हणजे आदत्त किती आहे? 15,000. आउटस्टँडिंग किती आहे? 15,000. तर रेकॉर्ड किती करायचे? व्यवसायाला होणारा एकूण खर्च, वेदर पेड ऑर नॉट. समजते का? मग आन्सर काय असणार आहे? 60,000 रुपये. का कॉन्सेप्ट काय? रिलेटेड टू करंट इयर, चालू वर्षाच्या संबंधीचा सर्व खर्च रेकॉर्ड केला जात असतो, सर्व उत्पन्न रेकॉर्ड केलं जात असतं. खर्च वेदर पेड ऑर नॉट बट रिलेटेड टू करंट इयर. हे जे 60,000 आहेत ना, हे रिलेटेड टू करंट इयर आहेत. आउट ऑफ 60,000 पेड 45,000 आणि 15,000 पेड केले नाहीत. पण आपल्याला किती पेड केले, किती पेड नाही केले याच्याबद्दल इथे विचारलेलं नाही. तर किती रेकॉर्ड करायचं हे विचारलेलं आहे. तर रेकॉर्ड करायचे 60,000 ने. व्यापार किंवा उत्पादनासंबंधित सर्व प्रत्यक्ष डायरेक्ट एक्सपेन्सेस ओरडू सांगितलं होतं. बोर्डवरती फॉर्मॅट पण बनवला होता. सर्वात व्यापारी खात्याच्या नावे बाजूला प्रारंभिक स्कंद, नंतर खरेदी, नंतर वजा करायची खरेदी परत, नंतर काय रेकॉर्ड करायचा? प्रत्यक्ष खर्च. आणि जमा बाजूला काय लिहिलं होतं? विक्री वजा विक्री परत आणि प्रत्यक्ष उत्पन्न, आणि नंतर काय म्हणलं? वस्तू जाण्याची कारणे है ना. नावे बाजूला वस्तू येण्याची आणि जमा बाजूला वस्तू जाण्याची सांगितलं होतं. तर प्रत्यक्ष खर्च कुठे लिहायचा? व्यापार खात्याच्या डावे बाजूला लिहिला जात असतो. श्री प्रसाद यांनी रुपये 30,000चा माल खरेदी केला. याचे वर्गीकरण कशामध्ये होतं? व्यवहारामध्ये होतं. काही जण म्हटले सर हे व्यवहार तसेच घटना आहे, घटना घडली नाही. अकाउंटिंग मध्ये घटना कशाला म्हणायचं? जो व्यवहार झाला त्याचा रिझल्ट आला तो घटना. समजते का? इथं फक्त खरेदी केला म्हटलंय. समजते? माल आला का? पोहोचला का? त्याचं पेमेंट झालं का? पेमेंट रिझल्ट, माल आला रिझल्ट. इथं तसं काय आहे का? नाही. म्हणजे हा फक्त व्यवहार झालेला आहे, हा इव्हेंट नाही. इव्हेंट मतलब रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन झालाय, व्यवहार झाला, त्याचा रिझल्ट आलेला नाही. म्हणजे करेक्ट आन्सर काय? व्यवहार ट्रान्झॅक्शन आहे. पुढे जायचं मित्रांनो. लेखापालला दिले जाणारे वेतन. बघा हा क्वेश्चन आयोगाला कॅन्सल करावा लागेल, कारण इथं आयोगाची टायपिंग मिस्टेक झालेली आहे. टायपिंग मिस्टेक काय? इथे काय म्हटलं आयोगानं? डेबिट म्हटलंय. मित्रांनो लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. इथे काय म्हटलंय? डेबिट, आणि इथे काय म्हटलंय? जमा. म्हणजे इथे जर डेबिट असेल तर इथे काय करायला पाहिजे होते? नावे. आणि इथे जर जमा ठेवायचं असेल आयोगाला तर इथं काय करायला पाहिजे होतं? क्रेडिट. समजतंय? मग आयोगाने जे आन्सर दिलेला आहे ना, ह्या इंग्लिशला बेस पकडून दिलेला आहे. करेक्ट आहे आयोगाचं. पेमेंट ऑफ सॅलरी टू द अकाउंटंट इज डेबिटेड टू सॅलरी अकाउंट. करेक्ट, 100% करेक्ट आयोगाचं. पण आयोगाचं मिस्टेक काय झाले? इथे डेबिट म्हटलंय आणि इथे जमा म्हटलंय. इथे डेबिट म्हटलंय, इथे जमा म्हटलंय, जे की नावे असायला पाहिजे. आणि इथे जर जमा पकडायचं असेल तर इथे क्रेडिट असायला पाहिजे. समजतंय मित्रांनो? तर हा क्वेश्चन 101% कॅन्सल व्हायलाच पाहिजे, कारण की इंग्लिशचा जरी आधार पकडला तरी आपण म्हणू शकतो मराठीमध्ये तुम्ही जमा का दिलं, नावे का दिलं नाही, तर आम्ही मराठीला बघून आन्सर दिलेला आहे. समजतंय मित्रांनो? हे कॅन्सल होऊ शकतं, कॅन्सल करावं लागेल आयोगाला. अशा पद्धतीने आपण पूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. काही 2-3-4 क्वेश्चन आहे जे की कॅन्सल होऊ शकतात. एक क्वेश्चनचा आन्सर चेंज होऊ शकतं. 2 क्वेश्चन तुमच्या 11वीचे सिलेबसचे आहेत, आन्सर तर करेक्ट आहेत है ना. तर तुम्ही फाईट करू शकता, मी तुमच्या सोबत आहे. सोर्स पाहिजे तर मी तुम्हाला देतो. आणि उद्या परवाच्या दिवशी ही लास्ट डेट आहे, म्हणजे 20 तारीख ही लास्ट आहे. तोपर्यंत सोर्स वगैरे आपण गोळा करू आणि तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. ओके, जय हिंद, जय भारत. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि मित्रांनो आपण ना इकॉनॉमिक्सची बॅच घेऊन येतोय मी. तर इकॉनॉमिक्सची बॅच कोर्स आल्यानंतर तो कोर्स पण सबस्क्राईब करा आणि तो ज्युनियर फ्रेंड्सला सांगा, त्यांना पण जॉईन करायला सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.